तापतही नाही आई, आंघोळीला पाणी देतही नाही आई, स्वयंपाक करतही नाही आई, धुनी भांडी करतही नाही, घर झाडत नाही, काहीच करत नाही आई, फक्त रात्रंदिवस झोपा काढते. बरोबर आहे ना? आई कुठे काय करते या विषयावरती स्वतःचं मत मी मांडत असताना पहिला प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो की मला विचारण्यापेक्षा, माझं ऐकण्यापेक्षा तुम्ही पहिलं स्वतःच्या मनाला विचारा की आई काय करते. मग आई फक्त घरातली आई असते का? नाही, ती पहिल्यांदा एक बाई असते. कोण असते? बाई असते. आपल्याकडं संस्कृतीनं आपल्याकडं 3.5 शक्तीपीठ आहेत देवीची. तुळजापूर, कोल्हापूर, बरोबर आहे ना, माहूरगडची रेणुका आणि सप्तशृंगी वनीची 3.5 शक्तीपीठ आहेत आपल्याकडे, बरोबर आहे ना. या 3.5 शक्तीपीठांमध्ये देवीला आईचा दर्जा दिला गेलाय. मातृदेवो भव. आई कोण आहे? देवासारखी आहे. आई कोण आहे? देवासारखी आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, ही संस्कृती आपल्याकडे आहे. आईला देवीचा दर्जा दिला गेलाय. पण आज या महाराष्ट्रातलं, या समाजातलं, या गावातलं, या खेड्यातलं, या नगरातलं, या प्रभागातलं भीषण वास्तव असं आहे की ज्या आईला आपण देवाची दर्जा दिली होती त्याच आईला आज आपल्या समाजामध्ये बाईच्या नजरेनं पाहिलं जातं. कुणाच्या नजरेनं पाहिलं जातं? बाईच्या नजरेनं पाहिलं जातं. आपल्याकडं प्रत्येक स्त्रीला देवीची उपमा दिली गेली होती आणि ती देवीची उपमा महाराष्ट्रातल्या अनेक थोरा पुरुषांनी जपली. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर 450 वर्षांपूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य नावाची भूमिका जन्माला घातणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी स्वतःच्या आईला आणि स्वतःच्या आईनं सांगितलं होतं, शिवबा, स्वराज्यातली प्रत्येक स्त्री आई बहिणी समान वागवली गेली पाहिजे. जिजाबाई सांगतायत, शिवबा, स्वराज्यातली प्रत्येक स्त्री आई बहिणी समान वागवली गेली पाहिजे. आणि स्वतः जातीनं छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे. तिच्या पदराला जर कुणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हातपाय कलम केले जातात. मी म्हणतोय 450 वर्षांपूर्वी ज्या राजानं तुम्हाला बसण्याचा अधिकार दिला, ज्या राजानं मला बोलण्याचा अधिकार दिला, ज्या राजानं स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, त्या राजानं 450 वर्षांपूर्वी सांगितलं की स्वराज्यातली प्रत्येक स्त्री आई बहिणी समान वागवली गेली पाहिजे. मी पहिला प्रसंग सांगितला. कुठला सांगितला? आपल्याकडे स्त्रीला देवीचा दर्जा दिला गेला होता. बरोबर बोलतोय ना मी? त्याची उदाहरणं काय? सप्तशृंगी, माहूरगडची रेणुका, तुळजापूरची तुळजाभवानी, 3.5 शक्तीपीठ आपल्याकडे आहेत. तुम्ही गावखेड्यातल्या कुठल्याही गावांमध्ये जावा, एक तरी आई भवानीच्या मंदिराच्या स्वरूपातलं मंदिर तुम्हाला साडी चोळी नेसवलेलं भटा ब्राह्मणाने पूजा केलेलं सापडेल. आपल्याकडे आईला, बाईला पहिल्यांदा देवतेचा दर्जा दिला गेला. नंतर आपल्या थोरा पुरुषांनी, थोरा मोठ्यांनी सांगितलं की आईच्या पाया पडायला हव्यात. ज्या राजांनी स्वराज्याची निर्मिती केली त्या राजांनी सुद्धा सांगितलं की स्वराज्यातली प्रत्येक स्त्री आई बहिणी समान वागवली गेली पाहिजे. स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे. त्या काळामध्ये सगळी ती तत्व जपली गेली, ती तत्व अंमलात आणली गेली. आईला आईचा दर्जा दिला गेला, ताईला ताईचा दर्जा दिला गेला, स्त्रीला स्त्रीचा दर्जा दिला गेला. पण काळाच्या एका भीषण टप्प्यावरती आपण आलो आणि काळाच्या या भीषण टप्प्यावरती आल्यानंतर आपल्याला आईतला, ताईतला, बाईतला कुठलाही फरक समजलेला नाही. आणि जर तो फरक